Hello all and welcome to the Math Foundation by Purva. So new video आणि new concepts. So तुमच्यासाठी चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटीचा हा थर्ड व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज सॅम्पल स्पेस. हा फर्स्ट टॉपिक आहे. सेकंड टॉपिक असणारे सॅम्पल पॉइंट्स म्हणजे काय आणि थर्ड आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत ज्याचा क्वेश्चन असणारे हाऊ टू फाइंड द सॅम्पल स्पेस and number of sample point for the random experiment. हे 3 टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू म्हणजे तुमचे सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंटच्या रिलेटेडचे सगळ्या कन्सेप्ट आणि सगळे डाऊट्स क्लिअर होतील. सुरू करू या व्हिडिओला. सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस काय असतं हे बघू. अ सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. हा पहिला पॉइंट. दूसरा पॉइंट आहे इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. आणि पॉइंट नंबर 3 आहे ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉइंट. मे बी तुम्हाला आता समजलं नसेल. थांबा थोडं. आपण एक छोटासा एक्झाम्पल बघू त्याच्याने तुम्हाला हे तिघं पण पॉइंट क्लिअर होतील. आपण एक कॉइन टॉस केला. कॉइन टॉस केल्यावर आपल्याला 2 पॉसिबिलिटीज मिळाल्या. कुठल्या? फर्स्ट मिळाला हेड आणि सेकंड पॉसिबिलिटी मिळाली टेल. आपल्याला ऑलरेडी या 2 पॉसिबिलिटी माहिती आहे. या 2 पॉसिबिलिटीच्या अलावा आपल्याला दुसरं कुठलं मिळू शकतं? नाही. याला म्हणतात सॅम्पल स्पेस. या ज्या 2 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळाल्या याला म्हणतात सॅम्पल स्पेस विच इज नथिंग बट ऑल पॉसिबल आउटकम्स. आणि याला कसं रिप्रेझेंट करतो आपण? एस इक्वल टू कॅपिटल एस म्हणजेच सॅम्पल स्पेस असतं. आणि याच्यातल्या या ज्या छोट्या व्हॅल्यूज आहे यांना म्हणतात सॅम्पल पॉइंट. हे तिघं पण कन्सेप्ट क्लिअर झाले इथून आता. कॅपिटल एसने आपण सॅम्पल स्पेस डिनोट करतो. याच्यामधल्या ह्या ज्या व्हॅल्यूज असतात एक त्याला म्हणतात सॅम्पल पॉइंट. क्वेश्चन बघू आता. फाइंड द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण आता जे क्वेश्चन सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला असेल. एक एक्सपेरिमेंट दिलेला असेल. जसं आपण कॉइन टॉस करतो हा एक एक्सपेरिमेंट झाला. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की याचं सॅम्पल स्पेस काय असेल म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम आणि दुसरं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट म्हणजे त्याच्यामध्ये किती पॉइंट्स आलेले आहेत. या 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. फर्स्ट क्वेश्चन बघू. 2 कॉइन आर टॉस्ड. तर 2 कॉइन टॉस केल्यावर आपल्याला रिझल्ट काय मिळतो हे फाइंड आउट करायचंय. 1 कॉइन टॉस केल्यावर काय रिझल्ट मिळतो? हेड आणि टेल. तसंच दुसरा कॉइन टॉस केल्यावर काय रिझल्ट मिळालं? हेड आणि टेल. पण एवढं हे सिम्पल नाहीये. आपण आता फक्त लिहून घेतलं की मी हे 2 कॉइन टॉस केले. पण दोघं कॉइन एकत्र टॉस केल्यावर काय रिझल्ट येतं तो इम्पॉर्टंट आहे. पहिला कॉइन टॉस केला आन्सर आलं हेड आणि टेल. सेम दुसरा कॉइन टॉस केला आन्सर आलं हेड आणि टेल. आता दोघांचं कॉम्बिनेशन्स फाइंड आउट करायची. कॉम्बिनेशन म्हणजे काय की पहिल्या याच्यावर हेड आलं आणि दुसऱ्या याच्यावर पण हेड आलं जे मी इथं लिहून घेते. सो एच आणि एच हा फर्स्ट कॉम्बिनेशन झाला. सेकंड कॉम्बिनेशन आहे दिस वन की पहिल्या कॉइनवर मला एच मिळाला आणि दुसऱ्या कॉइनवर मला मिळालंय टी. हे झालं. आता पहिल्या कॉइनवर टी मिळाला. पहिल्या कॉइनवर टी मिळाल्यानंतर याचं कॉम्बिनेशन फर्स्ट याच्यासोबत करणार. सो कॅपिटल एच दुसऱ्या कॉइनवर मिळाला आणि दुसरं कॉम्बिनेशन हे आलं. सो पहिल्या कॉइनवर टी आणि दुसऱ्या कॉइनवर टी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंच एक्स्ट्रा कॉम्बिनेशन मिळतंय का बघून घ्या. मी इथून 4 कॉम्बिनेशन फाइंड आउट केले. तुम्हाला जर एक्स्ट्रा मिळत असेल तर कमेंटमध्ये सांगा की मॅम हे एक कॉम्बिनेशन पण मिळू शकत होतं पण तुम्ही नाही लिहिलंय. ओके. आतापर्यंत मला हे 4 कॉम्बिनेशन्स मिळाले. तर हे 4 कॉम्बिनेशन्सला म्हणतात सॅम्पल स्पेस. आपण या कॉइन 1 आणि कॉइन 2 जेव्हा टॉस केला तेव्हा त्याचं कॉम्बिनेशन्स घेतले आणि आपल्याला इथं हे 4 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. जो आपण आता फाइंड आउट केलं तो एच एच, एच टी, टी एच
आणि टी टी. याचं काउंट केलं तर आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळतील? 4. गुड. सो क्वेश्चन नंबर 1, 2 कॉइन आर टास्क्ड, हा आपला इथं कम्प्लीट सॉल्व झालेला आहे. पुढचा क्वेश्चन बघू. म्हणजे ही जी कन्सेप्ट होती की आपण कॉम्बिनेशन कसं फाइंड आउट केलं हे तुम्हाला अजून जास्त कळेल. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे की 3 कॉइन आर टॉस्ड. आधी आपण फक्त 2 कॉइन टॉस केले. आता आपल्याला सांगताय की 3 कॉइन टॉस केल्यावर काय रिझल्ट येईल. सो पहिला कॉइन टॉस केला, मला हेड आणि टेल मिळालं. सेम मी दुसरा कॉइन पण टॉस केला, हेड आणि टेल मिळालं. आणि लास्टमध्ये मी जेव्हा तिसरा कॉइन टॉस केला तेव्हा मला काय मिळालं? परत हेड आणि टेल. पण परत आपल्याला एवढं करून चालणार नाही, आपल्याला याचे कॉम्बिनेशन फाइंड आउट करावं लागतील. आता 3 कॉइन टॉस केल्यावर काय कॉम्बिनेशन येतं याचं मी तुम्हाला ट्रिकने सांगते. 3 कॉइन टॉस करणारे, तर मी पहिले 3 HHH लिहून घेतले, म्हणजे 3 पण कॉइनवर मला हेड मिळालं. इथपर्यंत कळालं? गुड. आता काय करायचं की प्रत्येक जागेवर, म्हणजे ही आणि या 3 जागेवर टी पुट करायचं आपल्याला, म्हणजे टेल पुट करायचंय. तर ते कसं? पहिले मी शेवटच्या नंबरवर पुट करणार. सो हे 2 H तसंच, आणि लास्टमध्ये मी हा टी पुट केला. सो हे दुसरं कॉम्बिनेशन. तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये मी काय केलं? हा दुसऱ्या नंबरवर मी टी पुट केला आणि बाकीचं HH तसंच. चौथ्या ह्याच्यासाठी मी काय केलं की पहिल्या नंबरवर टी पुट केला आणि हे जे बाकीचे 2 H होते ते तसेच लिहिले. सो हे 4 कॉम्बिनेशन पहिले मिळाले. आता आपण जसं इथं 3 H घेतले, सेम तसंच 3 टी पुट करायचे. ओके. आणि याच्यामध्ये काय आणणार तुम्ही आता? गुड, हेड आणणार. म्हणून पहिले तर हेड कुठल्या पोझिशनवर आला? शेवटच्या पोझिशनवर, राईट. आता त्या हेडला आपण मध्ये घेऊन आलो, सो TH बनलं. आणि लास्टली हा हेड आला पहिल्या नंबरवर, सो H T आणि T. टोटल आपल्याकडे 8 कॉम्बिनेशन्स आले. जेव्हा आपण 3 कॉइन टॉस केले तेव्हा आपल्याला किती कॉम्बिनेशन मिळाले? 8. आणि यालाच म्हणतात सॅम्पल स्पेस. ही ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी, आणि ह्या ट्रिकनेच तुम्ही सॅम्पल स्पेस नेहमी लिहायचा. तुम्ही जर कॉम्बिनेशन काढायला गेले तर तुमचा 10 मिनिटं तर कॉम्बिनेशनमध्येच जाईल. म्हणून ही ट्रिक वापरा, आणि ह्या ट्रिकने जसं मी आत्ता लिहिलं तसं सॅम्पल स्पेस इथं लिहा. आणि आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळतील? 8. सो क्वेश्चन नंबर 2, 3 कॉइन आर टॉसचं आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 डाईस आर थ्रोन. जे डाईस होते म्हणजे जे आपण लुडो खेळताना रोल होते ते 2 रोल आपण एकत्र थ्रो केले. तर सगळ्यात आधी लिहून घेऊ एक आपण रोल थ्रो केल्यावर आपल्याला आउटपुट काय मिळतं? 1 2 3 4 5 आणि 6. सेम दुसरा रोल थ्रो केल्यावर पण आउटपुट मिळणार 1 2 3 4 5 आणि 6. सो आधी तर मी हे सगळे इथं लिहून घेते. ओके. सो फर्स्ट याच्यामध्ये जे मला आउटपुट मिळालं आहे ते 1 2 3 4 5 6 मिळालं, आणि दुसरा रोल डाय केल्यावर पण मला सेम आउटपुट मिळाले. आता परत फाइंड आउट काय करायचं आपल्याला? कॉम्बिनेशन. तर मी सगळ्यात आधी कॉम्बिनेशन घेतलं हे. सो मी काय करणार? 1 to 1 सोबत कॉम्बिनेशन घेतलं. मी कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला आता ॲक्च्युली कळेल. 1 to 1 सोबत कॉम्बिनेशन घेतलं, तर इथं फर्स्ट लिहून घेतलं 1,1. नेक्स्ट कॉम्बिनेशन 1,2, राईट. नेक्स्ट कॉम्बिनेशन काय येणार मग? यस, 1,3. त्याच्या पुढचं कॉम्बिनेशन 1,4. सो ते पण आपण इथं लिहून घेऊ. आता नेक्स्ट तुम्ही सांगा काय येणार? यस, 1,5 जे इथं दिलेलं आहे ऑलरेडी. आणि लास्ट कॉम्बिनेशन येणार आहे 1,6. सो हे फक्त या 1चं कॉम्बिनेशन झालं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मॅम म्हणजे? गुड. सो आपल्याला सेम 2 साठी पण घ्यावं लागेल. सो 2चं कॉम्बिनेशन 1 सोबत, तर आन्सर काय येणार मग?
2,1. 2चं कॉम्बिनेशन 2 सोबत तर 2,2. 2चं कॉम्बिनेशन 3 सोबत तर 2,3, 2,4, 2,5 आणि 2,6. हे 2चं कॉम्बिनेशन झालं. पुढं आपलं कोणाचं कॉम्बिनेशन करणार आपण? 3चं. म्हणून इथून 3 आला आता. 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5, 3,6. असं तुम्ही 4, 5 आणि 6चे पण कॉम्बिनेशन्स क्रिएट करणार. सो मी आता डायरेक्ट सॅम्पल स्पेस लिहिते. मी 1चं कॉम्बिनेशन क्रिएट केलं, 2, 3चं, 4, 5 आणि 6. सो मी टोटल ऑल कॉम्बिनेशन्स इथं लिहून घेतले आणि याचं काउंट केलं तर आपल्याला सॅम्पल पॉईंट्स मिळतात 36. सो टोटल सॅम्पल पॉईंट्स आपल्याकडे किती आले? 36. कळालं? जेव्हा 2 डाईस आपण थ्रोन करतो तेव्हा आपल्याला नंबर ऑफ पॉईंट्स मिळाले 36. लास्ट एक क्वेश्चन आहे. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. तुम्हाला मी आदल्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की प्लेइंग कार्ड्स आलं तर एक डायग्राम आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. ती मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवली. बरोबर? याच्यात फाइंड आउट काय करायचं आहे? सॅम्पल स्पेस. आपण जेव्हा कार्ड्स फेकतो तेव्हा त्याचे सॅम्पल स्पेस किती असतील. सो सिम्पल आहे. आपल्याकडे 52 कार्ड्स असतात. 26 रेड, 26 ब्लॅक आणि 26चं पण हे 2 डिवाइड होतात आणि ब्लॅकचे पण हे 2 डिवाइड होतात. सो लिहून घेणार आपण हार्ट. आता हार्टमध्ये किती कार्ड्स असतात? तुम्ही जर पत्ते खेळत असतील तर तुम्हाला नक्की माहिती असतील कुठले कुठले कार्ड्स असतात. पहिले तर 1 असतो, मग दुर्री किंवा आपण 2 म्हणू, मग तिसरं 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्याच्यानंतर जॅक येतो, नंतर क्वीन जी आपली राणी असते आणि लास्टमध्ये राजा येतो. बरोबर? हे 13 कार्ड एका याच्यात असतात. असं डायमंडमध्ये पण असतील, क्लबमध्ये पण असतात आणि स्पेडमध्ये पण असतात. सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती मिळाले आपल्याला मग? 52. आणि हे जे आपण 4 आता लिहून घेतले हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात की सॅम्पल स्पेस ऑफ प्लेइंग कार्ड किती असतं. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की आपण जेव्हा कार्ड्स किंवा पत्ते फेकतो तेव्हा त्याच्यामध्ये किती कार्ड्स असतात. गुड. आतापर्यंत आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितले सॅम्पल स्पेसचे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स कसे फाइंड आउट करायचे. आपल्याला फक्त एक रॅन्डम एक्सपेरिमेंट दिला होता आणि आपण हे सगळ्या गोष्टी त्याच्यामधून शोधल्या. आता छोटासा होमवर्क तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठी खूप इझी प्रॉब्लेम्स शोधून देते कारण तुम्हाला एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे की मला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत आहे. सो हे 3 प्रॉब्लेम आहे. खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेम सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स फाइंड आउट करायचे. क्वेश्चन बघा, त्याचे आन्सर्स लिहा आणि आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही सांगितले तर मी तुम्हाला ऑफकोर्स तिथं सांगू शकते की आन्सर करेक्ट आला आहे की नाही. गुड. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून जा.